तू अजून थांबलायस? घरी जायचं ना, जेवून घ्यायचं होतंस. आधी रिहर्सल कशी झाली ते सांग. रिहर्सल एकदम मस्त झाली. बोलच आपल्या बायकोसोबत एकत्र जाऊयात, तेवढाच वेळ आम्हाला. तुला एक विचारू? बोल. माझ्यासोबत लग्न करण्याचा निर्णय का घेतलास? तुला आठवतंय तू एकदा म्हणाली होतीस की माझं कोणीच नाही आहे या जगात, मी एकटीच आहे, माझ्या आयुष्यात पुढे काय होणार आहे मलाच नाही माहिती. मग कारण मला ती व्यक्ती व्हायचं होतं. उद्या काय जग जरी तुझ्या विरोधात उभं असेल ना, तुझ्या खांद्याला खांद्याला उभं राहायचं होतं मला. तुझ्या दुःखात, तुझ्या सुखात, अगदी आनंदाच्या शेवटच्या क्षणापर्यंत तुझ्या सोबत राहायचं होतं. आणि उद्या जेव्हा तू स्टेजवर जाशील ना ट्रॉफी घ्यायला, तुला बोलवतील त्या काय जगाला ओढून सांगेन, येस शी इज माय वाईफ मिस एकता. तिथे पहिली टाळी वाजवणार सुद्धा मीच असणार आहे, लक्षात ठेवतो. आणि जरी उद्या आयुष्यात काही घेऊन आलं ना, मला ना माहिती पुढे काय असेल काय नसेल, तर तुला एकट्याने सोडायचं, तुझ्या सोबत तुझ्या बाजूला उभं राहायचं नेहमी. आय एम देअर फॉर यू ऑलवेज, यु नो. म्हणूनच लोक मला नशीबवान समजतात. बाहेरच्या जगात इतक्या गोष्टी होतात, तरी सुद्धा तू माझं स्वप्न हे स्वतःचं स्वप्न म्हणून बघतोस. आपलं स्वप्न. हो रे बाबा, आपलं स्वप्न. देशील ना अशीच साथ कायम? आयुष्यभर ग. चला जाऊया आता, उशीर झालाय.